बघतायत आज ना उद्या त्यांचा पापाचा घडा भरल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल शिवसेना खरी कोणती आहे ती. आणि राजकारण करतोय आणि लोकांच्या मनावर राज्य करतोय. ते एक होते ना आमदार, काय झाडी काय डोंगर, आज बघा काय अवस्था झाली त्याची. हे जरी म्हणत असतील दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप म्हणणं हे कितपत योग्य आहे. आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्या जन्म दाखल्यावरती बापाचं नाव येतं ना. हा गद्दारी घडलेली आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळं कळलं असेल की 50 खोके एकदम ओके हे चालत आलेलं आहे. इथं आणून ठेवलं, त्याच्यामध्ये मलाही कसं मिळवलं बघा. डंपर त्यांचे, जेसीबी त्यांचे, हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आणि कॉन्ट्रॅक्ट मधून टक्केवारी खाणं, हे लोकप्रतिनिधीने आजपर्यंत इथं काम केले. स्वतःचे ते किंग मेकर बादशाह अशा प्रकारचं ते उपमा त्या ठिकाणी बॅनर मध्ये लावतात, व्हिडिओ लावतात. पण त्या बॅनर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये तुम्ही किंग मेकर किंवा बादशाह दाखवण्यापेक्षा जनतेच्या मनातून पोट तिडकीने आलं पाहिजे की खरोखर हा लोकांचा अन्नदाता आहे, लोकांचं काम करणारा हा व्यक्ती आहे. आज आम्ही जे कार्य चालू केलेलं आहे वयाच्या 8 वर्षापासून सुरू केलेलं आहे. बरेच जेनझी मिलेनियर्स जसे माझ्यासारखे माझ्या एजचे, त्यांना प्रॉपर जे राजकारणाचं नॉलेज नसतं, ज्यांना भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे राजकारणामध्ये, राजकारण सोडून त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाची मदत करून आज ते उमेदवार आहेत, इलेक्शनला उभे आहेत. आपले महेश शंकर कोटीवार, त्यांचं आपण स्वागत करतोय. सर, थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आमच्या दृष्टीने राजकारण हे खूपच वास्ट झालंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त पैसाच दिसतोय आजकाल राजकारणामध्ये. म्हणजे कामं कमी आणि पैसा जास्त असं आमच्या एजवाल्यांना आजकाल वाटतंय. तर तुमच्या दृष्टीने राजकारण म्हणजे काय? बघा, तुमचा एज किंवा माझा एज जो आहे तो एकच आहे. आणि मी वयाच्या 8 वर्षापासून शिवसेना पक्षाचं कार्य करत आलेलो आहे. आणि लोकांची समस्या, लोकांची अडीअडचण ते सोडवण्यासाठी आज आम्ही जे कार्य चालू केलेलं आहे वयाच्या 8 वर्षापासून सुरू केलेलं आहे. तर त्या ठिकाणी वॉटर, मीटर, गटर ह्या समस्याकडे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असते की ते काम केलंच पाहिजे. परंतु ज्या ज्या वेळेस लोकप्रतिनिधीने काम केलं नसेल त्याच्या विरुद्ध आवाज उचलणं आणि त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी बंड पुकारणं देखील आम्ही काम केलेलं आहे. आज तुम्हाला एकच सांगतो की शिवसेना पक्षाचं कार्य जेव्हा आम्ही चालू केलं, माझे जे गुरु आहेत ते माझी आईनेच आम्हाला प्रेरणा दिली की लोकांची सेवा केली पाहिजे. कारण आम्ही गरीब परिवारातूनच आलेलो आहोत आणि आजही त्याच वस्तीमध्ये, त्याच एरियामध्ये आम्ही राहतोय. यांची आजची जी परिस्थिती तुम्ही म्हणालात की राजकारण हे खूप भयानक झालेलं आहे. भयानक होण्याचं कारण एकच आहे की ज्याला सत्ता मिळवणं, सत्तेतनं पैसा कमवणं आणि स्वतःच्या कुटुंबाचाच उद्धार करणं, हे अशी जी मंडळी आहेत ना, त्याच लोकांमुळे हे राजकारण खराब झालेलं आहे. सर्वसामान्य कुटुंब, सर्वसामान्य नागरिक जो आहे, जो मतदार आहे, तो आहे तिथेच आहे. त्यांचं कोणत्याही प्रकारचं जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. आज कितीतरी युवक आहेत ते रोजगारापासून वंचित आहेत. शिक्षण चांगलं झालंय पण रोजगार मिळत नाहीये. कितीतरी लोकप्रतिनिधी असे आहेत की 25 वर्षापासून इथं राज्य करत आलेले आहेत. तुर्ब्याला स्वतःचे ते किंग मेकर बादशाह अशा प्रकारचं ते उपमा त्या ठिकाणी बॅनर मध्ये लावतात, व्हिडिओ लावतात. पण त्या बॅनर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये तुम्ही किंग मेकर किंवा बादशाह दाखवण्यापेक्षा जनतेच्या मनातून पोट तिडकीने आलं पाहिजे की खरोखर हा लोकांचा अन्नदाता आहे, लोकांचं काम करणारा हा व्यक्ती आहे. परंतु आज तुम्ही पाहिला असाल तर एक प्रचार दरम्यानच आमची एक महिला आहे, त्या महिलेने एका लोकप्रतिनिधीला तोंडावर ऐकवलं की बाबा, आज तुझं निवडणुकीचा काळ आला, तू आमच्यापर्यंत हात जोडत आला आणि तू सांगतोय की आम्ही अमुक करू तमुक करू. मग 9 वर्ष काय झोपा काढत होता का? असं प्रश्न एका मतदारांनी, एका माता भगिनीने ते विचारलं. म्हणजे विचार करा, आज महिलाही सक्षम आहेत. महिलांना त्या अधिकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मतदान करायचा, त्या मतदान करत असताना तो अधिकारी आपल्याला दिलाय की जर आपला एखादा व्यक्ती काम करत नसेल तर त्याला जाब विचारलं पाहिजे. तर त्या माताने ते प्रश्न किंवा ते विषय जो केला, खरोखर त्या मातेचं मी मनापासून आभार मानेल की असेही महिला आहेत की लोकप्रतिनिधीला खाली माफी मागायची वेळ यावी लागते. आज आम्ही वयाच्या 8 वर्षापासून काम करत असताना अनेक प्रश्न उपस्थित इथे दिसले आम्हाला. आमच्या तुर्भे विभागामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो डम्पिंगचा. हे जे प्रतिनिधी आहेत ना, यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये आवाज उचलला पाहिजे होतं की आमच्या तुर्भेकरांना इथे डम्पिंग तुम्ही न देता इतर ठिकाणी तुम्ही ते स्थलांतरित करा किंवा त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट येऊ देऊ नका. पण हे त्या ठिकाणी गप बसले आणि डम्पिंग इथं आणून ठेवलं. त्याच्यामध्ये मलाही कसं मिळवलं बघा. डंपर त्यांचे, जेसीबी त्यांचे, हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आणि कॉन्ट्रॅक्ट मधून टक्केवारी खाणं, हे लोकप्रतिनिधीने आजपर्यंत इथं काम केले.
पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लहानपणापासूनच जे बाळकडू दिलेलं आहे की बाबा जनतेची सेवा करा. शिवसेना शाखा म्हणजेच हे एक मंदिर आहे. या मंदिरात येणारा जो कोणी व्यक्ती असेल तो इथून नाराज होऊन जाता कामा नये. तो या ठिकाणी नाराज होऊन आला असेल तर तो हसत हसत या शाखेतून बाहेर पडलं पाहिजे. याच पद्धतीचं कार्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळीचं. ज्यावेळेस क्वाऱ्या चालू होते तेव्हा धूळ नव्हती, पण आता क्वाऱ्या बंद असून पण एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळीचा इथं त्रास आहे. त्याच्या विरुद्ध देखील आम्ही आवाज उचललोय की बाबा हे धुळीचं साम्राज्य कमी झालं पाहिजे. आणि इथे जे आमचे झोपडपट्टी एरिया आहे या SRAच्या माध्यमातून जो गरीब व्यक्ती आहे ज्यांनी स्वतःची झोपडी तयार केलेली आहे. कारण बघा, अन्न वस्त्र निवारा या जर गोष्टी आपल्याला नसतील तर आपण माणूस जगू शकणार नाही. परंतु ते निवाराच जर त्याच्याकडनं छेडून घेण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून मी त्या ठिकाणी विरोध करणार. आणि मी लोकांना सांगितलेलं आहे जेव्हा SRA इथे लागू होईल त्या SRAच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, सर्व हक्काचे लोकांना घरं मिळवून देण्याची जबाबदारी मी शिवसैनिक म्हणून स्वतः घेतलेली आहे. मला एक विचारायचंय, तुम्ही आत्ताच जर सांगितलं की मी वयाच्या 8 वर्षापासून समाजसेवा करतोय. तुमच्या आईंनी जे तुम्हाला संस्कार दिले त्यावर तुम्ही रिडेव्हलपमेंट असेल किंवा समाज सुधारण असेल, महिलांसाठी, युवांसाठी तुम्ही कार्यरत आहात. पण तुम्ही शिवसेना हेच पक्ष पुढे न्यायचं का ठरवलं? बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वयाचा 8 वर्षाचा जेव्हा मी होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमच्या या प्रभागात होती. आणि त्यावेळेस आमच्या इथले शाखा प्रमुख कैलासवासी रामण्णा बंडाप्पा जमादार हे शाखा प्रमुख होते. तर त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेब त्या जयंतीच्या कार्यक्रमाला आले होते. आणि तेव्हापासूनचा जो प्रवास आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मी त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला. आणि तेव्हापासून शिवसेनेबद्दल एक चळवळ निर्माण झाली आणि त्याचे ते काम करत करत आम्ही पुढे आलो. मग आमचे स्वर्गीय जिल्हा प्रमुख होते तुकारामजी नाईक साहेब, ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मी जायचो. आमच्या इथून मी बरेच मुलं जे छोटे छोटे आम्ही सायकलवरती त्यांच्याकडे जायचो आणि त्यांना हट्ट करायचो की नाही, आम्हाला काही जरी झालं तर ह्या सर्व मुलांना सेम जे आपला भगवा कलरचा शर्ट आहे तो शिवून मला पाहिजे. तर त्यावेळेस तुकाराम नाईक साहेबांनी ते हे केलं होतं. तर अशी ही माझी शिवसेनेवरती असलेली श्रद्धा, असलेले प्रेम आहे ते कधीही कुणी किती. बघा, आता गद्दारी घडलेली आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सगळं कळलं असेल की 50 खोके एकदम ओके हे चालत आलेलं आहे. ही मंडळी जी आहे ना, स्वतःला त्यांची आस्था नाहीये. पैशासाठी कोणत्याही पक्षात जातील, स्वतःचं घर भरण्यासाठी काही करतील आणि जग जाहीर झालेलं आहे. ते एक होते ना आमदार, काय झाडी काय डोंगर, आज बघा काय अवस्था झाली त्याची. पण मला असं विचारायचंय की तुम्ही ज्या शिवसेनेत आहे, तुम्हाला वाटतं ही शिवसेना खरी आहे? म्हणजे साहजिकच आहे. शिवसेनेत आहात तीच खरी साहजिकच शिवसेना आहे. आहे? शिवसेना एकच आहे. यांनी 2 करायचा प्रयत्न केला, परंतु वरतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बघतायत. आज ना उद्या त्यांचा पापाचा घडा भरल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल शिवसेना खरी कोणती आहे ती. हे जरी म्हणत असतील, दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणं हे कितपत योग्य आहे? आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्या जन्म दाखल्यावरती बापाचं नाव येतं ना. मग त्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं पूर्ण नाव माहिती आहे ना, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. हे जर म्हणत असतील की नाही आमचीच शिवसेना, आमचेच बाळासाहेब, तसं नाही ना. आज कुणी जरी पक्ष मधून निघून गेलं तर ते दावा ठोकू शकत नाहीत. पण ही मंडळी आहे, बाप चोरणारी मंडळी आहे, पक्ष चोरणारी मंडळी आहे, चिन्ह चोरणारी मंडळी आहे. हरकत नाही, त्यांना अजून काय चोऱ्या करायचं चोऱ्या करू द्या. पण ज्या दिवशी खरोखर यांचा पापाचा घडा भरेल त्या दिवशी ही मंडळी सळो की पळो होणार आहे. त्यांना स्वतःला कळणार नाही की आम्ही जे केलं ते चुकीचं केलं हे लक्षात येईल. आणि मग त्यावेळेस स्वतःहून ते उद्धव साहेबांकडे परत नरमाईची भूमिका घेऊन येतील एवढं आम्हाला खात्री आहे शिवसैनिक म्हणून. तुमचं शिवसेनेवरचं प्रेम बघून खरंच खूप चांगलं वाटते की तुम्ही शिवसेनेचा एक आदर ठेवूनही काम करताय. त्याचबरोबर तुमच्या आईच्या संस्कारावर पण तुम्ही एक राजकारण बाजूला ठेवूनही तुम्ही काम करताय. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून तुम्हाला तुर्भे विभाग पुढे न्यायचा आहे. तुम्हाला इकडच्या युवांना तुम्हाला पुढे न्यायचा प्रयत्न तुमचा जो दिसतोय तो खरंच खूप चांगला वाटतोय. मला असं विचारायचंय की तुम्ही जे इलेक्शनच्या दरम्यान आता तुम्ही भरपूर बिझी असाल, रोज तुमचे रॅल्या असतील, तुमची मीटिंग्स असतील, तर टाइम आहे हा 1 महिना 2 महिन्याचा जो टाइम असतो तो तुम्ही कसं, म्हणजे तुमचा प्रचार जास्त महत्वाचा वाटतो तुम्हाला? मनाने तुम्ही राजकारण करताय की डोक्याने करताय? बघा, डोक्याने राजकारण करणारे लोक त्यांना आज पाय धरायची वेळ येते. आम्ही मनाने राजकारण करतोय आणि लोकांच्या मनावर राज्य करतोय. लोकांच्या मनावर राज्य याप्रमाणे करतोय की लोकांची सेवा, कोविड असू द्या, मोठमोठे संकट या ठिकाणी आले, 26 जुलै सारखा या ठिकाणी प्रकार घडला होता,
तेव्हा सर्वात प्रथम जर गेला असेल तर शिवसैनिक म्हणून मी त्या ठिकाणी गेलो, लोकांची सेवा केलो, लोकांना त्या संकटातून मुक्त करायचं काम मी केलंय. विचार केला नाही, यांच्यासारखं घरात बसून आदेश दिलेला नाहीये, कार्यकर्त्यांना सांगितलं नाही की तुम्ही जावा आणि त्यांना वाचवा. मी स्वतः रस्त्यावर उतरलो आणि प्रत्येक कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीला देखील मी जाऊन दवाखान्यात ऍडमिट करण्याचं काम केलंय. मग आम्हाला कोविड नसेल का झाला तेव्हा? आम्ही कोविडचा विचार केला का? तर विषय मुळीच नाही. तुर्भेचा विकास झाला पाहिजे. तुर्भ्यामध्ये जे प्रकल्प इथे थांबलेले आहेत, आमच्या तुर्भे उड्डाणपुलाचं काम इथल्या लोकांनी अडवून ठेवलंय. कितीतरी आमच्या तुर्भ्यातल्या लोकांचं बळी गेलेलं आहे. तुर्भेचं उड्डाणपूल जो थांबलेला आहे तो काम पूर्ण मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आणि मी ते करणार आहे. त्या पलीकडे जाऊन आमच्या तुर्भे विभागामध्ये जर तुम्ही बघितलात तर इतर सर्व समाजांचं स्मशानभूमी इथे नाहीये. विशेषतः म्हणजे कारण आमच्या तुर्भ्यामध्ये एखाद्याची मयत झाली तर त्याला पूर्णपणे इथून 2 किलोमीटर पर्यंत चालत जावं लागतं. जात असताना एखादा अपघात परत होईल आणि दुसरी बॉडी घेऊन जायची वेळ येईल का, अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे आमची काही इथे मुस्लिम समाज देखील आहे मोठा, त्यांची देखील इथे दफनभूमी नाहीये. ती दफनभूमी देखील बनवण्याची जबाबदारी आमची आहे. स्मशानभूमी, दफनभूमी हे माझं कार्य आहे की मी ज्यावेळेस इथे लोकांच्या आशीर्वादाने मी 100% मला विश्वास आहे की मी केलेलं कार्य लोकांच्या लक्षात असणार आहे आणि ते नक्कीच मला निवडून देणार आहेत. आणि निवडून आल्यानंतर हे जे राहिलेले प्रकल्प आहेत, डम्पिंग इथून हलवायचं आहे, लोकांना हक्काची घरं SRA माध्यमातून मला मिळवून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथे जे धुळीचं साम्राज्य झालेलं आहे तो मला इथून धूळमुक्त करायचं आहे. आणि जे काही उड्डाणपुलाचं काम थांबलंय तो देखील मला मार्गी लावायचा आहे. त्याचप्रमाणे युवकांना रोजगार मिळवून द्यायचा आहे, मग ते महापालिका असो किंवा प्रायव्हेट कंपनी असो, त्यामध्ये लोकांना मला कामाला लावायचं आणि महिलांना देखील घर बसल्या रोजगार कसे मिळवून देता येईल ते देखील मी प्रयत्न करणार आहे. अशा अनेक भरपूर विषय आहेत. विधवा महिला असतील, त्यांच्या मुलीचं विवाहासाठी खर्च देखील करण्याची जबाबदारी ही माझी असणार मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर. आणि मी जबाबदारी घेतोय, हक्काने बोलतोय. कारण त्या मातेला एखाद्या कन्यादान करणं काय असतं ते माझ्यासारख्या मुलाला, कारण मलाही 2 मुली आहेत, मलाही कळतं की काय केलं पाहिजे. जर घरातला जर करताच निघून गेला तर ती माता कशी जगते, कसं लहानाचं मोठं मुलांना करते हे जवळून मी पाहिलेलं आहे. त्यामुळे जे काही आमच्या प्रभागातले महिला असतील, जे महिला या ठिकाणी विधवा महिला आहेत, त्यांच्या मुलीचं कन्यादान करण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. खरंच खूप ह्या जेवढे मी आता पॉडकास्ट केले, जेवढे मी बाईट्स घेतले, हा जो तुमचा विचार आहे मुलींसाठी तो सगळ्यात युनिक आहे. म्हणजे आजकाल इतक्या गोष्टी होतात की कोणीही फक्त आपलं राजकारण कसं पुढे जाईल विषय भरायचीच कामं झाली आहेत. पण पहिल्यांदा कोणीतरी हे सगळे विषय बाजूला ठेवून तुम्ही महिलांबद्दल आणि मुलींबद्दल बोलतात. म्हणजे त्यांच्या शिक्षणाबद्दल असो, कन्यादान हे सर्वात मोठं दान आहे आपल्या भारतामध्ये. कन्यादान असतं आणि ते तुम्ही आज बोलताय. म्हणजे राजकारण सोडून आता जे पण पक्ष असतील, जसे आता तुमचे बरेच मित्र परिवार असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, बाकी पक्षांच्या लोकांसोबत तुमचं कसं आहे? बघा, आज तुम्ही हा जो प्रश्न विचारला, मी जो कोणी शिवसेना पक्षावरती टीका केला असेल, मग तो खालच्या थराला, आता तुम्ही बघताय की उद्धव साहेबांवरती कशा प्रकारची टीका करतात, तर तशी काही मंडळी असतील ना, त्यांना कधीही मी माझी मैत्री दाखवत नाही आणि त्यांच्याशी मैत्री पण ठेवत नाही. माझं एकच म्हणणं आहे, शिवसेनेला जो मानणार असेल तो माझा मित्र. तर पुढे जाऊन असा कोणता व्यक्ती असेल, नॉर्मल समाज एकदम सामान्य व्यक्ती, की तो व्यक्ती आहे कोणताही XYZ पक्षाचा, पण त्याला खूप काहीतरी अडचण आहे आणि त्याला त्याच्या पक्षातला एकही व्यक्ती सपोर्ट करत नसेल किंवा काहीही अडचण असेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही पक्षामध्ये आणाल की तुम्ही तुमच्या माणुसकीने त्याला मदत कराल? सर्वात प्रथमतः हे जे तुम्ही आता सांगितलं की तो पूर्णपणे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की तो माणूस किंवा ती व्यक्ती ज्या नेत्याच्या मागं फिरते, ज्या नेत्यासाठी रात्रंदिवस झटते, तो नेता लवकर वेळेवर तिथं पोहोचू शकत नाही. पण मी त्या ठिकाणी जातो एक माणुसकी धर्म म्हणून. मला जेव्हा समजलं की बाबा अशी घटना घडलेली आहे, समजा एखादा हॉस्पिटल असेल, मयत झाली असेल, तर पहिलं मी जातो तिथे, कारण माणुसकी आहे. माणुसकी हाच आपला धर्म आहे. शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलंय, जात पात पंथ त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. तर आम्ही कुठल्याही प्रकारचा आम्ही विचार करत नाही की तो या पक्षाचा आहे, तो त्या धर्माचा आहे, तो या जातीचा आहे. माणूस आहे, माणसाने माणुसकी जपली पाहिजे आणि माणसाचंच काम आहे एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. एका पॉडकास्टमध्ये मी ऐकलेलं, आपले जे नितीन गडकरी साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की राजकारणी मंडळी, जितकीही राजकारणी लोक आहेत,
त्यांचं 24 तास त्यांचं जे मेंटल हेल्थ आहे ते खराबच असतो. तर हे खरं आहे का? म्हणजे प्रत्येक वेळी ते लोक टेन्शनमध्येच असतात का? बघा, वेगळ्या मार्गाने संपत्ती मिळवल्यानंतर हे सगळं डोकं त्यांचं खराब होतंय. आम्ही काय ऑलरेडी पूर्ण रिकामच आहे ना. आज ईडी, सीबीआय, अमुक तमुक सगळ्याच्या नेते मंडळीच्या मागे लागली. आमच्यासारखे शिवसेना प्रमुखांनी जे केलेले कार्यकर्ते तयार आहेत ते शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आज पाठीशी ठामपणे जे थांबलेत. का थांबलेत? कारण त्यांना कसलीच भीती नाहीये ना. तुम्ही ईडी लावा, सीबी लावा, काय लावायचं लावाय, काही फरक आम्हाला पडत नाही. आम्ही रिकामे प्राणी आहेत. सो माझा हा शेवटचा प्रश्न आहे. तुमच्यासोबत बोलून खरंच खूप चांगलं वाटलं. शेवटचा प्रश्न आहे जनतेसाठी आणि सगळे जे माझे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, ते हा व्हिडिओ बघताय. माझं म्हणणं असं आहे की माणसांनी, प्रत्येक सामान्य जनतेने, वोटर हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे काहीतरी नवीन घडण्याची शक्यता असते. तर त्यांनी पक्ष बघून वोट केला पाहिजे की उमेदवार बघून वोट केला पाहिजे? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक आहे. तर मतदानाला जात असताना काम करणारा माणूस कोण आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, हेही महत्वाचं असतं. कारण आज तो चांगलं कार्य करत असेल तर चांगल्या पक्षात आहे का हे पण ते बघितलं पाहिजे. आणि तो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर चांगलं कार्य करू शकतो का हे पण मतदारांनी बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की खरोखर मतदार राजा हुशार आहे. त्यांना माहिती आहे की कोणत्या माणसाला संधी दिली पाहिजे की बाबा तो काम करेल. तर त्यामुळे आज मी ज्या पक्षात आहे, मी ज्या पक्षातून कार्य सुरुवात केलेलं आहे तिथेच आहे. आजही आहे, उद्याही आणि पुढेही राहणार. कारण मला जर काही नगरसेवक व्हायचं आहे तर फक्त मला स्वतःच्या स्वार्थासाठी व्हायचं नाहीये. तर मी ज्या पक्षात लहानाचं मोठं झालो त्या पक्षाचं नाव देखील मला टिकवायची जबाबदारी आहे. आणि त्या पक्षावरती जर कुणी चुकून काही टीका करत असेल, माझ्यामुळे त्या पक्षाचं नाव खराब होता कामा नये याची जबाबदारी मी स्वतः घेतोय आणि इतरांनाही घेण्याचं मी सांगतोय. कारण काय असतं, आपली जी ओळख आहे ती पक्षामुळे, आणि आपल्याला लोक जे ओळखायला लागले, मी जर चाललो रस्त्याने तर ते म्हणणार नाही की महेश कोटीवाले, ते म्हणणार हो शिवसेनावाला जा आहे. म्हणून शिवसेना पक्ष आहे म्हणून मी आहे. म्हणून शिवसेना पक्षाला बघूनच लोक मतदान करतील हे मला खात्री आहे. कारण आज जे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, उद्धव साहेबांना मानणारा वर्ग चांगला आहे. उद्धव साहेबांचा चेहरा पाहून त्या ठिकाणी मशालच दाबतील एवढी खात्री आहे. धन्यवाद तुमचा हा वेळ दिल्याबद्दल. आणि खरंच खूप इन्स्पायरिंग तुमचं सगळं आजची बाईट होती. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीसाठी. थँक्यू.